जर आपण 30 नंतर प्रेग्नन्सी प्लॅन केला तर काय काय रिस्क असू शकते? 30 नंतर प्रेग्नन्सी ठेवली तर लगेच धोका वाढतो असे नाही, पण मोस्ट ऑफ टाईम 35 नंतर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करता त्यावेळी मात्र प्रेग्नन्सीमध्ये जस्टेशनल डायबिटीस म्हणजे जो प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीस होतो बऱ्याच वाढतात ते होऊ शकतं. समटाईम्स प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शनही होऊ शकतं, म्हणजे बीपीचा त्रास वाढतो, जो की पहिल्यापासून आपल्याला बीपीचा त्रास नसतो, पण प्रेग्नन्सीमुळे तो बीपीचा त्रास वाढण्याचे चान्सेस असतात. इव्हन बेबीच्या मेंदूमध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतो, काही ॲबनॉर्मलिटीज निर्माण होतात, जसं की डाऊन सिंड्रोम, ॲबनॉर्मल बेबी जसं म्हणजे ॲनॉमलीज म्हणतो. हो ना, तेही 35च्या एजनंतर होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो जर तुम्ही 35 नंतर प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर प्री कन्सेप्शनल सल्ला घेणं फार गरजेचं आहे, कन्सल्टेशन करणं फार गरजेचं असेल. त्याच्यानंतरच तर मग हे सगळे धोके आपण आटोक्यात आणू शकतो ऑब्विसली. त्याच्यापूर्वी आपण काही टेस्ट वगैरे जे प्री कन्सेप्शनल ज्यावेळी तुम्ही कन्सल्टेशन करता त्यावेळी जे गायनेकोलॉजिस्ट असतात ते तुमचे बेसिक टेस्ट असतात, तुमचे ओव्युलेशन, अच्छा, ती पण एगची क्वालिटी, या सर्व गोष्टी चेक करून मग तुम्हाला सांगितलं जातं. त्यामुळे हा धोका टळू शकतो. येस.